गृहमंत्री अमित शाह साहेबांची भेट घेतली। सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो, त्यावेळेस मी त्यांना भेटलो नव्हतो मी, आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते ते मांडले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावरचा विक्रम केलेला आहे, त्याचं अभिनंदन देखील तुम्ही केलं आणि कालच्या एनडीएच्या बैठकीत देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी याचा उल्लेख केला की केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित भाईंनी जास्त काळ काम केलं आणि चांगलं काम केलं, आणखी खूप चांगलं काम करायचं आहे असं म्हणाले ते, त्यामुळे त्यांनाही शुभेच्छा द्यायचं होतं, त्यांचं अभिनंदनही केलं मी। आणि एकंदरीत एनडीएला देखील एनडीए आणि म्हणजे एनडीए व्हायच्या अगोदरपासून शिवसेना आणि भाजपाची युती होती आणि बाळासाहेबांनी ज्या विचारधारेबरोबर युती केली त्याला देखील 25 वर्ष होऊन गेले, आणि म्हणून एनडीएचा सगळ्यात जुना पार्टनर म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आणि त्यात आमची विचारधारा एक आहे, आणि त्यामुळे आज आम्ही गृहमंत्री महोदयांना भेटलो, त्यांना अभिनंदनही केलं, त्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत। माधुरी हत्तीनीबाबत देखील त्यांनी सकारात्मकता दाखवली, एक बैठक जी शिष्टमंडळाबरोबर झाली, एक बैठक वेगळी झाली आहे असं समजतं आहे। तुमच्या दोघांची स्वतंत्र बैठक आणि खासदारांसोबत एक स्वतंत्र खासदार सोबत होते आणि त्यानंतर मी अमित भाईंच्या बरोबर चर्चा केली। चर्चा म्हणजे आता लोकल बॉडी इलेक्शन्स आहेत महाराष्ट्रामध्ये, महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलोय, महायुती म्हणून विधानसभा आम्ही जिंकलोय आणि महायुती म्हणून आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणार आहोत, आणि अतिशय सकारात्मक गृहमंत्री देखील त्या बाबतीत आहेत आणि खऱ्या अर्थाने